सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळतंय। शिरोळ तालुका देखील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज झालाय। या तालुक्यात महत्त्वाचा मानला जाणारा उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा नेहमीच राजकीय केंद्रबिंदू ठरलाय आणि याच मतदारसंघाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल कांबळे यांनी। खरं बघायला गेलं तर या मतदारसंघातील प्रतिनिधींना जिल्हा परिषद अध्यक्ष ते विविध समित्यांच्या सभापती पदाचा मान मिळालाय। एकूण 7 गावांचा समावेश आणि जवळपास 35,000 मतदारांचा हा मतदारसंघ। मात्र यामध्ये उदगाव हे गाव लोकसंख्येने मोठं असल्यानं या गावाची भूमिका नेहमीच निर्णायक असते। या मतदारसंघात प्रामुख्याने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी तसेच नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून फारकत घेत भाजपमध्ये दाखल झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांचं प्राबल्य आहे। सध्या हा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे। त्यामुळे जनरल प्रवर्गातून जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरण्याची तयारी केलेल्या मातब्बर इच्छुकांची घोर निराशा झाली आहे। अद्याप जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आघाडी किंवा युतीचं चित्र स्पष्ट नसलं तरी इच्छुकांची आपली तयारी सुरूच आहे। या मतदारसंघातून काँग्रेसच्या गणपतराव पाटील गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यशोदा कोळी यांचे पती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळी तसेच सागर पुजारी हे इच्छुक आहेत। बाळासाहेब कोळी हे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम पाहतात। तसेच त्यांच्या पत्नी यशोदा कोळी यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। यड्रावकर गटातून यड्रावकर यांचे निष्ठावान कार्यकर्ते बाचू बनगर यांचं नाव चर्चेत आहे। भाजपकडून सावकार मादनाईक गटाचे उदगावचे विद्यमान सरपंच सलीम पेंढारी, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पुजारी हे इच्छुक असल्याचं बोललं जातंय। सलीम पेंढारी हे सध्या उदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच असून त्यांच्याकडे युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। तर माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पुजारी हे सावकार मादनाईक यांचे विश्वासू सहकारी आहेत। त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या गटातून अर्जुन वाडचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील इच्छुक असून तरुण आणि उमद नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय। त्यामुळे अर्जुन वाडकर देखील या निवडणुकीत उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कनवाड येथील ग्रामपंचायत सदस्य राजू बुरान इच्छुक आहेत। राजू बुरान यांचा देखील मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे। त्यामुळे एकूणच चित्र पाहायला गेल्यास याच वेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी साठी राखीव असलेल्या जिल्हा परिषदेत गटागटातील राजकारण दिसणार असून उमेदवारी देताना देखील नेत्यांची कसरत होणार आहे आणि यानंतरच या मतदारसंघावर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल। सध्या तरी इच्छुक उमेदवारांसह मतदारांच्या नजरा नेत्यांच्या भूमिकेकडे खिळून राहिल्या आहेत। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।